नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म या ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेला आहे आणि तुमचा देखील अर्ज हा अप्रूव्ह झालेला असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत आणि कोणत्या तारखेला मिळणार आहेत, तर मित्रांनो ती तारीख निश्चित झालेली आहे। तर मित्रांनो, ती तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये प्रमाण एका वर्षात 18,000 रुपये पाठवले जाणार आहेत। राज्य सरकारने ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे। या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत। तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, 31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि कोण पात्र आहेत ते तुम्ही इथे बघू शकता। लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे। या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे। ज्या महिलांनी अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये सादर केलेला आहे त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत, असे देखील आदिती तटकरेंनी सांगितले आहे। तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत। यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता। त्यावेळी जुलै महिन्याचे अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात आले होते। तर मित्रांनो, तुम्ही देखील 1 ऑगस्टच्या नंतर पोर्टलवर अर्ज भरला असेल तर आणि तुमचा देखील अर्ज मंजूर झाला असेल तर मित्रांनो, 31 ऑगस्टला नागपूरमधील अधिवेशनातून ज्या महिला पात्र असतील अशा 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही देखील पात्र असाल तर तुम्हाला देखील 31 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये मिळून जातील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।